महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, तळ कोकणात मान्सून पोहोचला. काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, हवामान विभागाची माहिती. दरम्यान सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकुडा परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. 2 महिन्यांपासून उष्णतेनं हैराण नागरिकांना दिलासा. बारामतीत पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. जळगावच्या रावेर तालुक्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा शेती आणि घरांना फटका. आमदार अमोल जावळेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून मदत करण्याच्या प्रशासनाला सूचना. माळशिरस तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं नुकसानीची पाहणी करत माजी आमदार राम सातपुते यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन मदतीचं आश्वासन दिलं. बीडमधील वडवणीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे बाजीबाबा संस्थानमधील 100 वर्ष जुनं वडाचं झाड उन्मळून पडलं. भव्य दिव्य वटवृक्ष कोसळल्यामुळे हळहळ व्यक्त. पुण्याच्या शिरूरमधील गायकवाड मळा परिसरात मुसळधार पाऊस. शेतकरी प्रभाकर राऊत यांच्यासह इतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 2.5 एकरातील केळीचं पीक जमीनदोस्त. तब्बल 4 ते 5 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती. नाशिकच्या येवला तालुक्यात गावात डाळिंब पिकावरती टेल्या रोगाचा प्रादुर्भाव. जळगावच्या नेऊन गावात शेतकऱ्यांना 6 एकर डाळिंब बागेवरती ट्रॅक्टर फिरवला. धुळ्याच्या पिंपळनेर आणि साक्रीमध्ये जांभळाची आवक घटली. अपेक्षित विक्री न झाल्यामुळे विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाणांच्या दरामध्ये तब्बल 20% वाढ. बियाणं आणि खताचे दर वाढल्यामुळे शेतीच्या खर्चात वाढ होणार. दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना फटका. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात. हळद पिकासाठी बेड पाडण्याचं काम सुरू. रासायनिक खतांचा तुटवडा भासत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून सेंद्रिय खताचा वापर. नाशिकमध्ये शासकीय मका खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. 7,269 शेतकऱ्यांकडून 3,84,596 क्विंटल मक्याची खरेदी, तर 8,851 शेतकरी मका विक्रीपासून वंचित. कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा. नाफेड आणि एनसीसीएफ कडनं बाजार समित्यांमधनं कांदा खरेदीचा निर्णय. नाफेड आणि एनसीसीएफ कडनं निश्चित कांद्याला प्रति क्विंटल 1,580 रुपयांचा दर. सोमवारपासून विविध खरेदी प्रक्रिया सुरू होणार. वर्ध्यामध्ये ऐन हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाणांच्या दरामध्ये 20% वाढ. बियाणं खताचे दर वाढल्यामुळे शेतीच्या खर्चात वाढ. शेतकरी आर्थिक संकटात. जून महिन्यातील 1 आठवडा उलटला तरी देखील गडचिरोलीकरांना उन्हाचा कडाका सहन करावा लागतोय. गडचिरोलीमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं नागरिकांना आवाहन. धुळ्यामध्ये टंचाईग्रस्त गावांसाठी 48 खासगी विहिरी अधिग्रहित. जिल्ह्यातील 2 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा. साक्री तालुक्यातील 25, शिंदखेडा तालुक्यातील 21 विहिरी अधिग्रहित. 51 गावातील नागरिकांची तहान. 48 खासगी विहिरींचं अधिग्रहण करून भागवण्याची वेळ. वाशिम शहरात पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया. एका बाजूला शहरामध्ये भीषण पाणी टंचाई असताना पाण्याची नासाडी. बुलढाण्यात जलजीवन मिशनचे 1,392 पैकी 653 योजना अद्याप अपूर्ण. कागदोपत्री प्रगती आणि प्रत्यक्ष पाणी पुरवठा यामध्ये मोठी तफावत असल्याचं चित्र समोर. तातडीनं कामं पूर्ण करण्याची मागणी. कोयना धरणात केवळ 10.23 टीएमसी पाणीसाठा शिल्लक. कोयना नदीवरील शेती आणि औद्योगिकीकरणासाठी पाणी उपसा बंद. धरणातून फक्त पिण्याच्या वापरासाठी विसर्ग सुरू करण्याचे आदेश. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या ग्रामीण भागात नद्यांचं खुलीकरण. 2 आठवड्यात नद्यांच्या खुलीकरणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता. यंदाचा पावसाळा कमी असल्यामुळे जलसाठे भरून ठेवण्याकडे कल. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा प्रशासन, नाफेड आणि बाजार समित्यांच्या प्रतिनिधींची बैठक. नाफेडच्या कांदा खरेदीतील अडचणी सोडवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा. थेट बाजार समितीतनं कांदा खरेदीसाठी प्रशासनाकडनं पुढाकार. जळगावात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचं प्रात्यक्षिक सादर केलं. ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी आणि शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगडच्या अलिबाग वडखळ मार्गावरती वाहतूक कोंडी. विकेंडला पर्यटकांचा ओघ अलिबागकडे. अलिबाग वडखळ मार्गावरती 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. कॅनमध्ये डिझेल दिल्यास पेट्रोल पंपाचा परवाना रद्द होणार. नवीन डिझेल परिपत्रकामुळे लाखो प्रामाणिक ग्राहकांवरती परिणाम होण्याची शक्यता. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी. नंदुरबार शहरातील सीबी आणि जैन पेट्रोल पंपावर डिझेल संपला असल्याचे फलक लावण्यात आले. डिझेलसाठी वाहन चालकांना फिरण्याची वेळ. इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा असताना डिझेल टंचाईचं चित्र.
महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा स्थगित, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. देवस्थानांच्या जमिनीसाठी नवा कायदा आणला जाईल. नव्या कायद्याच्या प्रारूपासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार, बावनकुळेंची माहिती. पिग्मी एजंट्सच्या कमिशन कपाती विरोधात भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये आंदोलन. महिला आणि पुरुष अभिकर्त्यांचं एकदिवसीय धरणं आंदोलन. अभिकर्त्यांचं कमिशन किमान 5% करण्यासोबतच विविध मागण्यांसाठी आंदोलन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आरटीओ कार्यालयावरती धडक आंदोलन. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार निदर्शनं. अधिकाऱ्यांना जाब विचारत शिवसैनिकांची घोषणाबाजी. धाराशिवच्या परंड्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 1 कोटी 2 लाखांचा गुटखा जप्त. कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ. पुणे विषारी दारू प्रकरणी 4 पोलीस कर्मचारी निलंबित. दौंड पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यासह 3 जण निलंबित. उरळी कांचन, यवत, दौंड विभागातील कर्मचाऱ्यांवरती कारवाई. धाराशिवच्या परंड्यामध्ये गुटखा माफियांवरती मोठी कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाची एकाच वेळी 4 गोडाऊन्सवरती धाड. कारवाईमध्ये 1 कोटी 2 लाखांचा गुटखा जप्त. धाराशिव, लातूर, सोलापूर, पुणे पथकांनी संयुक्त कारवाई केली. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील एपीआय आणि पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात. गुन्हा दाखल न करण्यासाठी 50,000ची लाच मागितल्याचा आरोप. 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात अटक. यवतमाळच्या नेर महसूल विभागात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी 4 तलाठ्यांवरती निलंबनाची कारवाई. जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश. प्रशासकीय कामात या तलाठ्यांनी कसूर केल्यामुळे कारवाई. चंद्रपुरात भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांवरती एसीबीची कारवाई. हस्तकासह भूकरमापक एसीबीच्या जाळ्यात. जागेच्या फेरफारासाठी लाच मागितली. भूकरमापक रणजित रामचंद्र कनोजकर आणि खासगी पंटर जयंत दीपक कांबडी यांना अटक. जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 10 जणांवरती गुन्हा दाखल. नानलपेठ पोलीस स्टेशन आणि नवामोठा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल. वरुड मोर्शीमध्ये एआयचा वापर करून पाणंद रस्ते कामात हजारो बोगस मस्टर काढल्याचा आरोप. रोजगार हमी योजनेतील मजुरांचे बोगस आयडी बनवून भ्रष्टाचार केल्याची तक्रार. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळकेंकडून तक्रार दाखल. लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरती भाजप नगरसेवकांचं पालिकेत आंदोलन. लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यावर तातडीनं नियंत्रण आणण्याची मागणी. गंगाखेड नगर परिषदेत नोकर भरती आणि घनकचरा व्यवस्थापनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप. राष्ट्रवादीचे मिथिलेश केंद्रे यांचा खळबळजनक आरोप. तसंच परवानगी न घेता शहरातील 20 कोटींची जागा आमदार गुट्टेंच्या प्रतिष्ठानला दिल्याचा देखील केंद्रेंचा दावा. बीडच्या परळीतील वैद्यनाथाला मध्य प्रदेशातील भाविकांकडून 200 किलोंचं त्रिशूळ अर्पण. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी त्रिशूळ अर्पण करण्याचा भाविकाचा संकल्प. साईनगरी शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी. उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा आणि विकेंडमुळे भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल. साई मंदिर परिसर, दर्शन रांगा आणि प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीनं फुलले. संगमनेर धांदरफळमध्ये ग्रामस्थांनी अवैध वाळू उपसा करणारे 3 ट्रॅक्टर रंगेहात पकडले. मात्र तक्रार करून सुद्धा महसूल आणि पोलीस प्रशासनानं कारवाई न केल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त. पुण्याच्या भोरमध्ये खासदार श्रीरंग बारणेंकडून संग्राम थोपटेंची सांत्वनपर भेट. बारणेंकडून अनंतराव थोपटेंना श्रद्धांजली वाहत कुटुंबाप्रती सहसंवेदना व्यक्त. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीत भारतीय जनता पक्षाला धक्का. भाजपच्या महिला शहर अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा. पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिल्याची माहिती. चंद्रपूर मनपाची मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम अजूनही अपूर्णच. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थितीत सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण. तात्काळ नालेसफाई पूर्ण करण्याची मागणी. यवतमाळच्या घाटंजीमध्ये एटीएम फोडणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चोरट्याचा संधी साधून एटीएममध्ये प्रवेश करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न. पेट्रोलिंगसाठी असलेल्या पोलिसांना हे लक्षात येताच चोरट्याला बेड्या. युट्यूबवर म्हैस पाहून खरेदी करण्याचा मोह महागात पडला. शेतकऱ्याला तब्बल 2 लाखांचा ऑनलाईन गंडा. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील वाळूज इथली घटना. विटा पोलिसात तक्रार दाखल. युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहून पैसे पाठवल्यामुळे फसवणूक. घरगुती वादातून सासूनं सुनेवरती फेकला उकळता चहा. जखमी सुनेवरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नेकनूर इथल्या शहाबाज कॉलनीतली घटना. हिना शेख असं जखमी सुनेचं नाव. नेकनूर पोलिसात कायदेशीर कारवाई सुरू. गडचिरोलीतून चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या 30 रानटी हत्तींच्या कळपामुळे ताडोबा प्रशासनाची चिंता वाढली. सावली तालुक्यातून रानटी हत्तींवर वनविभागाची ड्रोनद्वारे पाळत.